आपण कधी लक्ष दिलं आहे का की आपल्या आयुष्याचा बदल एखाद्या मोठ्या निर्णयामुळे होत नाही, तर दररोज केलेल्या छोट्या छोट्या कृतींमुळे घडत असतो? होय, खरं तर फरक त्या लहान सवयींमुळे पडतो, ज्याची आपल्याला अनेकदा जाणीवही होत नाही. पण यात सूक्ष्म सुधारणा रोज केल्या तर कालांतराने आपलं संपूर्ण जीवन बदलून जाऊ शकतं. यालाच म्हणतात मार्जिनल गेन्स, आणि हाच 50 पॉझिटिव्ह हॅबिट्स ट्रान्सफॉर्म युअर लाईफ या पुस्तकाचा मुख्य आधार आहे. लेखक मायकल चॅपमन सांगतात की आपण दररोज फक्त 1% सुधारलो तर एका वर्षानंतर आपण 37 पट जास्त चांगले होऊ शकतो. 1%, अतिशय छोटा बदल, पण त्याचा प्रभाव जबरदस्त असतो. ते सायकलचा एक प्रयोग सांगतात. दररोज सीट, पेडल, टायर, ब्रेक यामध्ये 1% सुधारणे. सुरुवातीला काहीच जाणवत नाही, पण 6 महिन्यांनी तीच सायकल स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर येते. ब्रिटनच्या सायकलिंग संघाने हीच पद्धत वापरून इतिहास घडवला. म्हणूनच लेखक म्हणतात, जीवनात मोठे बदल अचानक येत नाहीत, ते सतत केलेल्या छोट्या सुधारणा एकत्र येऊन निर्माण होतात. या पुस्तकात जीवन सुधारण्यासाठी 50 सकारात्मक सवयी सांगितल्या आहेत, ज्या मन, आरोग्य, नातेसंबंध, वेळ व्यवस्थापन, कामाची कार्यक्षमता आणि आर्थिक स्थैर्य यांना घडवतात. आणि खास म्हणजे या सर्व सवयी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आहेत. तुम्ही कधी विचार करता का की मी हे करू शकेन का? तर उत्तर आहे नक्कीच हो, कारण हे पुस्तक केवळ प्रेरणा देत नाही, तर सर्व गोष्टी एक सुसंगत, स्पष्ट आणि वापरता येण्यासारख्या पद्धतीने समजावते. उदाहरणार्थ, जर तुम्ही सकाळी उठताक्षणी फोन न पाहता फक्त 10 मिनिटे स्वतःसाठी दिलीत, तर तुमचा संपूर्ण दिवस वेगळा होऊ शकतो. हा अतिशय छोटा बदल असला तरी यालाच मार्जिनल गेन म्हणतात. प्रत्येक सवय इतक्या सोप्या पद्धतीने समजावण्यात आली आहे की ती फक्त माहिती नसून ही सवय तुमचं आयुष्य का आणि कशी बदलते हेही स्पष्ट होतं. उदाहरणार्थ, कृतज्ञता लिहिल्याने मन सकारात्मक का बनतं? एकाग्रतेने केलेलं काम दुप्पट परिणामकारक का होतं? दररोजची 5 मिनिटांची चाल ध्यानापेक्षा जास्त उपयोगी कशी ठरते? प्रत्येक सवयीमागे विज्ञान, तर्क आणि स्पष्ट परिणाम दाखवले आहेत. तुम्हाला फक्त सुरू करायचं आहे. दररोज एक नवीन सवय. लक्षात ठेवा, कोणतीही सवय सुरुवातीला कठीण वाटते, पण सातत्याने ती स्वभावाचा भाग बनते आणि शेवटी सवयीच आपल्या भविष्याला आकार देतात. सवय 1. दररोज एक उद्देश ठरवणे. बहुतांश लोक सकाळी उठल्या उठल्या सर्वप्रथम मोबाईल घेतात. दिवसाची सुरुवात दिशेविना झाली तर संपूर्ण दिवसही गोंधळलेला जातो. चॅपमन म्हणतात, जर मनाने दिशा ठरवली नाही तर बाहेरच्या गोष्टी ते विचलित करतील. वैज्ञानिकदृष्ट्या सकाळी उद्देश ठरवल्यावर मेंदूतील RAS हा भाग सक्रिय होतो. तो ठरवतो की हजारो गोष्टींपैकी आपल्याला नेमकं कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. जर तुम्ही म्हणाल, मी आज शांत आणि सकारात्मक राहणार, तर RAS दिवसभर त्याच गोष्टी तुमच्यासमोर आणतो. काय करायचं? 1 मिनिटे डोळे मिटा, 3 खोल श्वास घ्या, स्वतःला विचारा, आज मी कसा माणूस बनू इच्छितो? हा छोटा विधी तुमचा दिवस नियंत्रित करू शकतो. सवय 1. नियमित चालणे, मनाचा आरोग्याचा मंत्र. रोज 20 मिनिटांचे चालणे केवळ शरीरासाठी नाही, तर मनासाठीही महत्त्वाचे आहे. वैज्ञानिक संशोधना सांगतात की चालण्याने मेंदूतल्या एंडॉर्फिन्स नावाच्या रसायनाची पातळी वाढते. हे रसायन मनाला आनंदी ठेवण्यास मदत करते. मन काही वेळा शांत राहून आपण नवीन विचार करू शकतो. वजन कमी करणे किंवा विनाकारण चिंता करण्यास एवढा निहत्मिनेचा मार्ग दुसरा कोणताच नाही. हा सोपा उपाय आहे, पण याचा मनावर खोलवर परिणाम होतो. सवय 2. अतिलहान सवयी, लहान बदल, मोठा परिणाम. आपण एकदम मोठे संकल्प करतो. रोज 1 तास व्यायाम, दररोज 30 पानं वाचणार, सकाळी 5 ला उठणार, आणि काही दिवसात सोडून देतो. कारण मेंदूला मोठे बदल आवडत नाहीत. तो स्थिरतेकडे झुकतो. जे चालू आहे तेच चालू राहू दे. चॅपमन म्हणतात, सवयी इतक्या लहान करा की अपयशाची शक्यता उरणारच नाही. उदाहरण, व्यायाम जमत नाही, फक्त 2 मिनिटे पुशअप. 30 पानं कठीण, फक्त 1 पान. 5 वाजता उठणे अवघड, आधी 15 मिनिटे लवकर उठा. ही अतिलहान सवयी मेंदूला फसवतात. एकदा सुरुवात झाली की तो पूर्ण करण्याची इच्छा वाढते. सवय 3. कृतज्ञता लेखन, आभार मानण्याची शक्ती. हार्वर्डच्या अभ्यासानुसार रोज कृतज्ञता लिहिणाऱ्यांमध्ये ताण कमी करणारे घटक 23% कमी होतात. कृतज्ञता मनाला समाधानाच्या स्थितीत नेते. यामुळे तुलना, मत्सर आणि नकारात्मक विचार कमी होतात. काय करायचं? रोज रात्री 3 गोष्टी लिहा. आज एखाद्याने हसू आणलं, एखादं काम सहजपणे झालं, घरात काही आनंददायी घडलं.
लहान गोष्टी पण परिणाम मोठा. सवय 4. डिजिटल अंतर. फोनपासून थोडा विराम. एखादी व्यक्ती दिवसाला जवळपास 100 वेळा फोन पाहते. प्रत्येक सूचनेमुळे मेंदूला मिळणारा तात्काळ आनंद आपल्याला सतत विचलित करतो. उपाय: दररोज 1 तास फोनशिवाय वेळ. हा वेळ स्वतःसाठी, कामासाठी किंवा कुटुंबासाठी. मन शांत होतं, लक्ष वाढतं. सवय 5. हालचाल. शरीर सक्रिय ठेवा. दररोज तासनतास बसून राहणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यासाठी एक साधी पद्धत: प्रत्येक तासाला 2 मिनिटे चालणे, ताण सोडणे, घरकाम, जिने चढणे. लहान हालचाली मेंदू आणि शरीर रिसेट करतात. सवय 6. सखोल काम. एकाग्रतेची शक्ती. एक कॉल, एक सूचना आणि फोकस संपला. चॅपमॅन म्हणतात, सतही प्रयत्नांमुळे सतही परिणाम मिळतात. कसं करायचं? दिवसातून 1 तास फोन शांत, सूचनांचा व्यत्यय नाही. फक्त एकच काम. सरावाने मेंदू खोलवर लक्ष केंद्रित करायला शिकतो. सवय 7. सकाळचा 20 मिनिटांचा दिनक्रम. तुमचा दिवस जसा सुरू होतो तसंच आयुष्य घडतं. 20 मिनिटांचा नियम: पाणी प्या, हलकी हालचाल, काही क्षण शांतता, दिवसाचा छोटा उद्देशही. ही प्रक्रिया मनाची स्वच्छता वाढवते. सवय 8. 2 मिनिटाचा नियम. काम टाळणे बंद करा. जर एखादं काम 2 मिनिटात होणार असेल तर ते इथे करा. 2 मिनिट नियम सांगतो की जे कोणतेही काम 2 मिनिटात किंवा त्यापेक्षा कमी वेळात होऊ शकते ते लगेच करा. जसं की टेबलवर ठेवलेला चहाचा कप स्वयंपाकघरात ठेवणे, एखाद्या मेलला उत्तर देणे, टू डू लिस्ट अपडेट करणे की बिछाना नीट करणं. वाटतं ही सगळी लहान सहान कामे आहेत. हो, ती अगदी छोटी आहेत. पण ह्याच लहान अधुऱ्या गोष्टी आपल्या मेंदूला ओझं वाटायला लावतात. आपण प्रत्येक वेळी एखादं काम अधुरं ठेवतो तेव्हा मेंदू त्याला ओपन लूप म्हणून साठवून ठेवतो आणि हे लूप सतत चालू राहतात जोपर्यंत ती गोष्ट पूर्ण होत नाही. 2 मिनिट नियमाचं जादू इथेच आहे. तो तुमचं मन हलकं करतो आणि मानसिक जागा साफ ठेवतो. दररोज काहीतरी शिकणं ही मायकल चॅपमनची फिलॉसॉफी जीवनाचा एक अनिवार्य भाग मानते. सतत शिकणं म्हणजे रोज काहीतरी नवीन जाणून घेणे. याचा अर्थ असा नाही की रोज पुस्तक वाचावंच किंवा कोर्सच करावा. शिकण्याचे मार्ग अनेक आहेत. एखादा चांगला पॉडकास्ट ऐका, छोटासा लेख वाचा, तज्ज्ञ व्यक्तीचं मत ऐका किंवा एखाद्या व्यक्तीकडून एक नवा दृष्टिकोन जाणून घ्या. विज्ञान सांगतं की जेव्हा आपण रोज काहीतरी नवीन शिकतो तेव्हा मेंदूमध्ये नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार होतात. यालाच न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. मेंदू स्वतःला बदलू शकतो आणि सुधारत राहू शकतो. मायकल म्हणतात, जर तुम्ही शिकत नाही तर तुम्ही वाढतही नाही, आणि वाढ म्हणजे मनुष्याला आतून जिवंत ठेवणारा इंधन. दिवसा अखेरचा रिफ्लेक्शन म्हणजे दिवस संपण्यापूर्वी स्वतःशी संवाद करणे. आपण दिवसभर जगाशी बोलतो पण स्वतःशी बोलणं विसरतो. दररोज रात्री 5 मिनिटं काढून स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी काय शिकलो? आज मी काय चांगलं केलं? आणि उद्या मी अधिक काय चांगलं करू शकतो? ही सवय साधी वाटते परंतु तिचा परिणाम खोलवर असतो, कारण रिफ्लेक्शनमुळे स्वच्छता मिळते. जेव्हा आपण आपल्या चुका, शिकलेले धडे आणि लहान जिंकणे रोज पाहतो तेव्हाच खरी प्रगती सुरू होते. ही प्रक्रिया तशीच आहे जशी एखादी खेळाडू प्रत्येक सामन्यानंतर स्वतःची परफॉर्मन्स व्हिडिओ पाहून पुढच्या खेळासाठी सुधारणा करतो. रिफ्लेक्शन तुम्हाला स्वतःचाच कोच बनवतं. आता आपण पहिल्या 10 पॉझिटिव्ह सवयी पाहिल्या. प्रत्येक सवय एक छोटासा बदल आहे, पण हे छोटे बदल एकत्र येऊन मोठा रूपांतर घडवतात. मायकेल चॅपमॅन सांगतात की बदल मोठ्या कृतींमधून नाही तर रोजच्या लहान मार्जिनल गेन्समधून जन्म घेतो. आणि आता तर ही फक्त सुरुवात आहे. पुढे अशा सवयी येणार आहेत ज्या तुमच्या मन, बदन आणि आत्मा तिन्ही स्तरांना स्पर्श करतील. 11वी सवय. एक वेळेस एकच काम. एकाच वेळी अनेक कामं करणं म्हणजे प्रोडक्टिव्हिटी नाही, तो फक्त विखुरलेला फोकस आहे. स्टॅनफर्डच्या अभ्यासानुसार सतत मल्टीटास्क करणाऱ्यांची एकाग्रता आणि उत्पादकता जवळपास 40% घटते. कारण मेंदू 2 खोल कामे एकाच वेळी करू शकत नाही. तो फक्त झपाट्याने स्विच करतो आणि प्रत्येक स्विचमध्ये ऊर्जा खर्च होते. म्हणून एकच काम, संपूर्ण उपस्थिती आणि जागरूकतेने करा. तुम्ही खाणं खात असाल तर फक्त खा. अभ्यास करत असाल तर फक्त अभ्यास. एखाद्याशी बोलताना पूर्ण लक्ष त्या व्यक्तीवर द्या. ही सवय केवळ कामाची गुणवत्ता नाही तर नात्यांचीही गुणवत्ता वाढवते. 12वी सवय.
सकारात्मक सेल्फ टॉक. आपण दिवसभर स्वतःशी जे बोलतो तेच आपल्या ओळखीचं रूप धारण करतं. जर आपण सतत स्वतःला दोष देत राहिलो, मी हे करू शकत नाही, मी नेहमी चुकतो, तर मेंदू हे खरे मानायला लागतो आणि तसं वागू लागतो. याला मानसशास्त्रात सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी म्हणतात. पण जर आपण स्वतःला सांगितलं, मी शिकतोय, मी सुधारतोय, मी दररोज चांगला होत आहे, तर मेंदू नवीन सकारात्मक मार्ग तयार करतो. म्हणून रोज सकाळ संध्याकाळ आरशात स्वतःशी एक सकारात्मक वाक्य बोला. हे फक्त मोटिवेशन नाही, हे मेंदूला पुन्हा वायर करण्याचं शास्त्रीय साधन आहे. 13वी सवय, अव्यवस्थामुक्त वातावरण. आपलं बाह्य वातावरण हे आपल्या आंतरिक स्थितीचं प्रतिबिंब असतं. विस्कटलेला खोला, अस्ताव्यस्त टेबल किंवा भरपूर नोटिफिकेशन्स ही सगळी गोष्टी मनाला तणावग्रस्त ठेवतात. संशोधन सांगतं की व्यवस्थित जागेत काम करणाऱ्यांचे तणाचे प्रमाण कमी असते आणि निर्णय क्षमता अधिक चांगली काम करते. दररोज फक्त 5 मिनिटं तुमचं आसपासचं वातावरण स्वच्छ ठेवा. टेबलावर फक्त गरजेच्या गोष्टी ठेवा. मोबाईलवरील ॲप्स व्यवस्थित लावा आणि प्रत्येक वस्तूला तिची निश्चित जागा द्या. बाहेरची शांतीच आतली शांती निर्माण करते. 14वी सवय, ब्रेक्स शेड्यूल करा. जास्त काम म्हणजे जास्त उत्पादकता असं नसतं. मेंदू सुमारे 90 मिनिटेच खोल लक्ष देऊ शकतो. त्यानंतर त्याला विश्रांतीची आवश्यकता असते. म्हणून पोमोडोरो पद्धत वापरा. 25 मिनिटे काम, 5 मिनिटे ब्रेक. 4 सायकलनंतर मोठा 20 मिनिटांचा ब्रेक. छोटे ब्रेक मेंदू रिसेट करतात, ऊर्जा परत आणतात आणि दिवसभर ताजेपणा ठेवतात. 15वी सवय, नाही म्हणायला शिका. प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं म्हणजे स्वतःच्या कामांना नाही म्हणणं आहे. आपला वेळ आणि ऊर्जा जपण्यासाठी मर्यादा आखणं गरजेचं आहे. एखादी विनंती तुमच्या प्राधान्याशी जुळत नसेल तर नम्रपणे पण स्पष्टपणे नाही म्हणा. मर्यादा ठेवणं हे मानसिक आरोग्याचं चिन्ह आहे. 16वी सवय, संध्याकाळची शांत दिनचर्या. जशी सकाळ दिवस ठरवते तशीच रात्रीची सवय झोप, स्मरणशक्ती आणि पुढच्या दिवसाची तयारी ठरवते. झोपण्याआधी 30 मिनिटे स्क्रीन बंद करा. मन शांत करणारे हलके काम करा. जर्नलिंग, पुस्तक वाचन, कुटुंबियांशी संवाद आणि पुढच्या दिवसासाठी आवश्यक तयारी करा. यामुळे मेंदू शांत होतो आणि गाढ झोप लागते. 17वी सवय, कल्पनाशक्तीची ताकद. मेंदू वास्तविक आणि जिवंतपणे कल्पना केलेल्या गोष्टीत फारसा फरक करत नाही. त्यामुळे एखादं लक्ष्य, यश किंवा नवीन सवय कल्पनाशक्तीत पुन्हा पुन्हा पाहिल्यास मेंदू तशीच वायरिंग तयार करू लागतो. 2 मिनिटे डोळे बंद करून स्वतःला त्या जीवनात जगताना अनुभवा. ही तंत्र वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आहे. 18वी सवय, पॉवर पोजिंग. शरीर भाषा आत्मविश्वास घडवते. फक्त 2 मिनिटांचे पॉवर पोजिंग, उंच उभं राहणं, खांदे सरळ, हलकी स्मित, यामुळे टेस्टोस्टेरॉन वाढतो आणि ताण कमी होतो. दिवसाची सुरुवात ही सवय केल्यास मनाची अवस्था अधिक सक्षम बनते. 19वी सवय, माइंडफुल ईटिंग. स्क्रीनसमोर किंवा घाईघाईत खाणं हे शरीरासाठीच नव्हे तर मनासाठीही नुकसानकारक आहे. जाणीवपूर्वक खा. प्रत्येक घासाची मजा घ्या. चव, वास, पोत जाणून घ्या आणि शरीराच्या भुकेचे संकेत ऐका. यामुळे पचन सुधारतं, ओव्हर ईटिंग कमी होतं आणि खाण्याशी भावनिक जोड बदलते. 20वी सवय, रोजच्या छोट्या जिंकड्यांना ओळखा. यश एका मोठ्या विजयातून येत नाही, तर दररोजच्या छोट्या चांगल्या गोष्टींची जाणीव ठेवण्यातून येतं. दिवसभरातल्या छोट्या चांगल्या गोष्टी लिहून ठेवा. ही सकारात्मकता वाढवणारी शक्तिशाली सवय आहे. 21वी सवय, आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स. जर तुम्ही वारंवार एखादी सवय सोडून देता तर कदाचित समस्या लक्षात नसून ओळखीत आहे. मी वाचन सुरू करणार हे केवळ लक्ष्य आहे, पण मी वाचक आहे ही ओळख आहे. एकदा आपण ओळख स्वीकारली की आपले निर्णय, क्रिया आणि सवयी त्या ओळखीशी जुळून जातात. म्हणून प्रत्येक चांगल्या सवयीच्या वेळी स्वतःला सांगा, मी असा माणूस आहे जो दिवसाची सुरुवात शांतपणे करतो. मी असा माणूस आहे जो वेळेवर काम करतो. मी सतत शिकत आहे, असा माणूस आहे मी. हीच तुमची नवी ओळख बनते आणि जेव्हा ओळख बदलते तेव्हाच जीवन बदलतं. 22वी सवय, 10-10-10 नियम हा निर्णय घेण्याची एक शक्तिशाली पद्धत आहे. मायकेल याला मेंटल क्लॅरिटीची किल्ली म्हणतात. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत गोंधळलेले असता, ऑफर घ्यायची की नाही, कोणाशी बोलायचं की नाही, तेव्हा स्वतःला 3 प्रश्न विचारा.
हा निर्णय घेतला तर 10 मिनिटांनी मला कसं वाटेल, 10 तासांनी त्याचा काय परिणाम होईल आणि 10 महिन्यांनी हा निर्णय तेवढाच मोठा वाटेल का? ही पद्धत तुमचा मेंदू तात्काळ भावनांमधून बाहेर काढते आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचार करण्यास भाग पाडते. त्यामुळे तुम्ही रिॲक्टिव्ह नसून जाणत्या निर्णयांचे व्यक्ती बनता. 23. मेंटल डाएट म्हणजे तुम्ही तुमच्या मनाला काय खाऊ घालत आहात. जसा शरीर अन्नाने बनतो तसं मन विचारांनी, माहितीने आणि दररोजच्या संवादांनी बनतं. मायकेल विचारतात, जर तुम्हाला तुमच्या मनाचं अन्न चाखून पाहावं लागलं असतं तर तुम्ही आज जे कंटेंट पाहताय ते पाहिलं असतं का? न्यूज, सोशल मीडिया, गॉसिप, नकारात्मक लोक हे सगळे कमी दर्जाच्या मेंटल कॅलरीज आहेत. यामुळे चिंता वाढते, मन थकते. म्हणून दररोज फक्त 10 मिनिटे एखादं सकारात्मक, प्रेरणादायी किंवा शिकवणारं कंटेंट कन्झ्युम करा. हीच तुमची नवीन मानसिक पोषण रणनीती. 24. टाईम ब्लॉकिंग म्हणजे वेळेला संरचनेत बसवणं. लोक म्हणतात वेळ नाही, पण समस्या वेळेची नसून त्याच्या व्यवस्थापनाची आहे. टाईम ब्लॉकिंगमध्ये दिवस तासांमध्ये नाही तर लक्ष केंद्रित ब्लॉक्समध्ये विभागला जातो. जसं सकाळी 9-11 डीप वर्क ब्लॉक, दुपारी 12-1 ईमेल ब्लॉक, संध्याकाळी 6-7 फॅमिली ब्लॉक, रात्री 9:30 वाइंड डाऊन ब्लॉक. प्रत्येक कामाला एक ठरलेली वेळ दिली की मनात स्पष्ट सीमा तयार होतात, प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि निर्णय घेण्याचा ताण कमी होतो. 25. वीकली रिव्ह्यू म्हणजे आठवड्याची स्वतःचं ऑडिट करणे. मायकेल म्हणतात, जे आपलं जीवन पाहत नाहीत ते तेच पुन्हा पुन्हा जगतात. आठवड्यात 30 मिनिटे काढा आणि स्वतःला 5 प्रश्न विचारा. मी काय शिकलो? काय चांगलं झालं? काय बरोबर झालं नाही? काय बदलू इच्छितो? पुढील आठवड्याच्या माझ्या टॉप 3 प्राधान्यक्रम कोणते? ही सवय तुम्हाला ऑटो पायलटमधून बाहेर काढून जागरूकतेच्या मोडमध्ये आणते. 26. व्हॅल्यू अलाइनमेंट म्हणजे तुमच्या मूलभूत मूल्यांशी सवयी जुळवणं. जर तुमच्यासाठी कुटुंब ही सर्वात मोठी मूल्य असेल आणि तुमच्या सवयींमध्ये कुटुंबासाठी वेळच नसेल तर आतून अपराधीपणा आणि तुटलेपणा निर्माण होईल. म्हणून प्रत्येक सवयीपूर्वी विचारा, ही माझ्या मूल्यांसोबत जुळते का? जेव्हा सवयी आणि मूल्य एकाच दिशेने जातात तेव्हाच खऱ्या अर्थाने समाधान मिळतं. 28. रूल ऑफ रिप्लेसमेंट सांगतो की वाईट सवयी सोडायची असेल तर ती हटवून चालत नाही, तिला बदलावं लागतं. आपल्या मेंदूत हॅबिट लूप असतो. क्यू, रुटीन, रिवॉर्ड. तुम्ही रुटीन काढून टाकलत तर मेंदू पुन्हा जुनी सवय भरतो. म्हणून मोबाईल स्क्रोलिंग सोडायची असल्यास तिला वाचन, चालणे किंवा दुसऱ्या पुरस्कृत करणाऱ्या कृतीने बदला. वाईट सवयी काढायच्या नाहीत, त्यांना पर्याय द्यायचा. 28. ब्रीथिंग ब्रेक्स म्हणजे दिवसभरात छोटे छोटे 60 सेकंदाचे श्वसनविराम. अनिश्चित वाटत असेल, विचलित वाटत असेल किंवा चिंता वाढत असेल तर डोळी बंद करा. गंभीर श्वास आत, हळूवार बाहेर. यामुळे नर्वस सिस्टीम शांत होते, मनाचा वेग कमी होतो आणि स्वच्छता निर्माण होते. साधी पण प्रचंड प्रभावी सवय. 29. 5 मिनिट डिक्लटर म्हणजे दररोज थोडं हलकं होणं. एका दिवसात फक्त 5 मिनिटे काहीतरी फालतू हटवा. जुनी फाईल, नको असलेलं ॲप, न वापरणारे कपडे किंवा डोक्यातील नकारात्मक विचार. जेव्हा आपण काही हटवतो तेव्हा नव्यासाठी जागा तयार होते. 30. एनर्जी ऑडिट म्हणजे दिवसाच्या ऊर्जा स्तराचं विश्लेषण. यश वेळ सांभाळण्यात नाही, ऊर्जा सांभाळण्यात आहे. तुमचे दिवसातील उच्च ऊर्जा तास कोणते? कमी ऊर्जाचे तास कोणते? कोणत्या गोष्टी तुम्हाला थकवतात? कोणत्या गोष्टी ऊर्जित करतात? महत्त्वाचं काम उच्च ऊर्जा स्लॉटमध्ये ठेवा. ही ऊर्जा प्रथम पद्धत तुमची कार्यक्षमता अनेक पट वाढवते. 31. ग्रॅटिट्यूड जर्नलिंग म्हणजे रोज कृतज्ञता लिहिणे. संशोधन सांगतं की कृतज्ञतेमुळे मेंदूत सेरोटोनिन आणि डोपामाइन वाढतात. हेच रसायन आनंद निर्माण करतात. झोपण्यापूर्वी 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. कृतज्ञता म्हणजे प्रश्न नसणे नाही, तर अजूनही जे ठीक आहे ते पाहण्याची क्षमता. 32. सेल्फ इनिशिएटेड चॅलेंजेस म्हणजे स्वतःला लहान चॅलेंज देणं. प्रत्येक महिन्यात एक छोटा आव्हान. 7 दिवस साखर नको, 10 दिवस 6 वाजता उठणे, 5 दिवस सोशल मीडिया नाही, 30 दिवस व्यायाम करणे. या छोट्या आव्हानांनी शिस्त वाढते आणि मनात विनर माइंडसेट तयार होतो. 33. शिकण्यापेक्षा ऐकण्याची कला. लिसनिंग ही एक दुर्मिळ पण प्रचंड शक्तिशाली सवय आहे. लोक बहुतेक वेळा उत्तर देण्यासाठी ऐकतात, समजण्यासाठी नाही. जेव्हा तुम्ही मनापासून ऐकता, नात्यांमध्ये खोली येते आणि समज वाढते. कोणीतरी बोलत असेल तर मध्ये न बोलता शेवटपर्यंत ऐका आणि उत्तर देण्यापूर्वी 2 सेकंड थांबा. 34. कन्झ्युम लेस, क्रिएट मोर.
म्हणजे उपभोग कमी आणि निर्माण जास्त. आपण तासनतास कंटेंट कन्झ्युम करतो, पण निर्माण किती करतो? निर्माण म्हणजे फक्त इन्फ्लुएन्सर होणं नाही, तर काहीतरी लिहिणे, व्यक्त करणे, शिकवणे, काहीतरी तयार करणे. निर्माण केल्याने आत्मसन्मान वाढतो आणि ओळख स्वतः घडते. 35. सेल्फ कंपॅशन म्हणजे स्वतःशी दयाळू असणं. आपण इतरांना समजावतो, पण स्वतःशी कडक वागतो. स्वतःला दोष देणं ही कमजोरी नाही, तर स्वतःला उभं करण्याची क्षमता, ही मानसिक ताकद आहे. 36. फेलियरमधून शिकणं. अपयश हे यशाचं विरुद्ध नाही, ते त्याचं पाऊल आहे. तुम्ही पडलात तर घटना आहे, पण स्वतःला त्यात परिभाषित केलत तर ती ओळख होते. प्रत्येक पराभवानंतर फक्त एक प्रश्न, मी यातून काय शिकलो? 37. सिंगल टास्क वर्कआउट म्हणजे व्यायाम करताना पूर्ण लक्ष शरीरावर. फोन, म्युझिक, गप्पा टाळा. शरीरासोबत मनाचं एकाग्रतेचे स्नायूही मजबूत होते. 38. सायलेंट मॉर्निंग्स. सकाळचे पहिले 30 मिनिटे पूर्ण शांततेत घालवा. मायकेल या सवयीला मेंटल रिसेट बटन म्हणतात. आपण उठताच टीव्ही, मोबाईल, न्यूज, गाणी, काही ना काही आवाजाने स्वतःला भरून टाकतो. पण खरी स्वच्छता तेव्हाच मिळते जेव्हा दिवसाची सुरुवात शांत, निवांत वातावरणात होते. त्यामुळे सकाळी पहिले 30 मिनिटे कोणतीही स्क्रीन नाही, कोणाशी बोलणे नाही, फक्त स्वतःशी जोडणं. यामुळे नर्व्हस सिस्टम शांत होते आणि मेंदू अल्फा स्टेटमध्ये जातो, जो क्रिएटिव्हिटी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वोत्तम असतो. 39. थँक्यू म्हणणे. शब्दांची ऊर्जा समजून घ्या. थँक्यू हा फक्त शब्द नाही, तर एक कंपन आहे. जेव्हा आपण कोणालाही प्रामाणिकपणे धन्यवाद देतो, कुटुंबातील व्यक्ती असो, स्टाफ असो किंवा एखादा अनोळखी, तेव्हा सकारात्मक ऊर्जा पसरते. सायकॉलॉजीमध्ये याला प्रो सोशल इमोशन ट्रान्सफर म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण प्रशंसा करतो, तेव्हा समोरचा देखील तशीच सकारात्मक वागणूक इतरांकडे देऊ लागतो. हा एक सकारात्मक फीडबॅक लूप तयार करतो, जो वातावरणाला प्रेम आणि सहकाराने भरतो. 40. बाय डिझाईन, नॉट बाय डिफॉल्ट. जीवन स्वतः डिझाईन करणे, ते आपल्यावर घडू देणे नव्हे. मायकल वारंवार विचारतात, तुम्ही तुमचं आयुष्य चालवत आहात की आयुष्य तुम्हाला चालवत आहे? ही सवय म्हणजे महिन्यातून एकदा जीवनाच्या 6 क्षेत्रांचे पुनरावलोकन करणे. आरोग्य, नाती, करिअर, शिकणं, आर्थिक स्थैर्य आणि उद्देश. प्रत्येक क्षेत्रात स्वतःला विचारा, मी हे डिझाईन करत आहे का, की हे फक्त आपोआप घडत आहे? ही सवय तुम्हाला रिॲक्टिव्ह न राहता इंटेन्शनल बनवते. 41. डोपामिन फास्टिंग. बनावट आनंदापासून विश्रांती. मायकल याला वास्तविक आनंदासाठीचा रिसेट म्हणतात. जेव्हा तुम्ही सतत मोबाईल स्क्रोल करता, सोशल मीडिया चेक करता, गेम्स खेळता किंवा जंक फूड खातात, तेव्हा मेंदू छोटी छोटी डोपामिनची हिट्स देतो. हे वारंवार झालं की मेंदू यालाच खरा आनंद समजू लागतो आणि मग अर्थपूर्ण गोष्टी, पुस्तक वाचणं, खोल संवाद, ध्यान कंटाळवाणं वाटू लागतं. आठवड्यातून एकदा काही तासांसाठी डोपामिन फास्ट करा. स्क्रीन नाही, साखर नाही, स्टिम्युलेशन नाही, फक्त साधं, शांत, संथ जीवन. यामुळे मेंदू रिसेट होतो आणि पुन्हा पूर्वीच्या गोष्टींमध्ये खरी आनंदाची चव येऊ लागते. 42. डन इज बेटर दॅन परफेक्ट. परफेक्शन नको, प्रगती हवी. परफेक्शन हा बहुधा अपयशाच्या मुखवट्याचा मुखवटा असतो. अनेक जण काहीतरी सुरूच करत नाहीत कारण ते परफेक्ट बनवायचं असतं. पण सत्य हे, अपूर्णपणे पूर्ण केलेली गोष्ट काहीच न सुरू केलेल्या स्वप्नांपेक्षा 1000 पट चांगली असते. म्हणून एखादा प्रोजेक्ट किंवा सवय सुरू करताना फक्त एवढं ठरवा, ते पूर्ण करायचंच आहे, भले 80% दर्जावर असेल तरी. कन्सिस्टन्सी स्पष्टता आणते, स्पष्टता आत्मविश्वास आणते आणि आत्मविश्वास यश निर्माण करतो. 43. मायक्रो मेडिटेशन्स. मिनिटांत शांती. ध्यान म्हणजे फक्त 30 मिनिटं शांत बसणं नव्हे. मायकल सांगतात, दिवसात 3-4 वेळा फक्त 60 सेकंद. डोळे बंद करा, श्वासावर लक्ष द्या आणि पुन्हा आत्तामध्ये परत या. ही लहान विराम मेंदूला शांत करतात, नर्वस सिस्टीम रिसेट करतात आणि एकाग्रता वाढवतात. विज्ञानाने सिद्ध केलेली ही पद्धत उत्पादकता, भावनिक संतुलन आणि निर्णय क्षमता त्वरित वाढवते. 44. छोट्या विजयांचं सेलिब्रेशन. प्रत्येक छोट्या चांगल्या कृतीचा आनंद साजरा करा. वेळेवर उठलात, साखर टाळलीत, अभ्यास केलात हे लक्षात घ्या आणि स्वतःला अभिनंदन करा. पार्टीची गरज नाही, फक्त मी केलं एवढं म्हणणं, हलकीशी स्मितहास्य किंवा मूठ हलवणं यामुळे डोपामिन ट्रिगर होतं आणि ती कृती पुन्हा करण्याची इच्छा वाढते. हीच खरी हॅबिट रिएन्फोर्समेंट.
45. लर्निंग आउट लाऊड. जे शिकलात ते बोलून दाखवा किंवा शिकवा. जेव्हा तुम्ही शिकलेल्या एखाद्याला समजावता तेव्हा मेंदू माहिती खोलवर प्रक्रिया करतो. ही सवय तुमची स्पष्टता, स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास वेगाने वाढवते. 46. रिव्हर्स प्लॅनिंग. शेवटापासून योजना करा. कोणताही गोल ठरवा आणि त्या गोलपर्यंत पोहोचल्याचा अंतिम दिवस कल्पना करा आणि तिथून मागे या. उदाहरण, 6 महिन्यात वजन कमी करायचे असल्यास 6वा महिना फिट बॉडी, 5वा महिना 80% स्वच्छ आहार, 4था महिना सातत्याने व्यायाम. ही पद्धत तुमच्या मार्गावर स्पष्टता आणते. 47. नात्यांचे डिक्लटर. ऊर्जा शोषणाऱ्या नात्यांपासून अंतर. तुमचे वातावरण लोकांपासूनही बनतं. काही जण नकारात्मकता, टीका, तुलना किंवा मॅनिप्युलेशन करतात. कोण ऊर्जा वाढवतो आणि कोण कमी करतो हे ठरवा. जे नाते फक्त अपराधीपणा, भीती किंवा जबाबदारीतून टिकली आहेत त्यांच्यापासून आदराने अंतर ठेवा. तुमच्या मानसिक जागेलाही डिक्लटरची गरज असते. 48. सिस्टम्स ओव्हर गोल्स. गोलपेक्षा सिस्टम महत्त्वाचे. 10 किलो वजन कमी करायचं असेल तर सिस्टम म्हणजे रोज चालणं, हेल्दी नाश्ता, मील प्रेप. गोल मोटिवेशनवर चालतो, सिस्टम शिस्त निर्माण करते आणि शिस्त टिकाऊ यश देते. इव्हनिंग माइंड स्वीप. झोपण्यापूर्वी मन रिकामं करा. आपला मेंदू कल्पना निर्माण करण्यासाठी आहे, त्या सतत धरून ठेवण्यासाठी नव्हे. म्हणून रात्री 5 मिनिटे कागदावर किंवा नोटबुकमध्ये जे काही मनात आहे ते सर्व लिहून टाका. यामुळे मन हलकं होतं आणि झोप खोल आणि शांत मिळते. 50. द 1% रूल. रोज फक्त 1% चांगले व्हा. यश मोठ्या प्रयत्नांमधून नाही तर छोट्या छोट्या दैनंदिन सुधारणांमधून येतं. आज मी आरोग्यात 1% काय सुधारू शकतो, नात्यांमध्ये 1% अधिक प्रेम कसं देऊ शकतो. हा 1% लहान वाटतो पण वर्षभरात तो 3700% वाढ बनतो. हीच मार्जिनल गेन्सची कला आहे.